मणिपूरमध्ये उसळलेला जातीय संघर्ष आटोक्यात आणण्यात अपयशी ठरलेल्या किंबहुना हा हिंसाचार भडकण्यास कारणीभूत ठरलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला होता। त्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली। जवळपास वर्षभर ही राष्ट्रपती राजवट कायम राहिली। अलीकडील काळात मणिपूरच्या दोन्ही मुख्य समुदायामध्ये समोपचार घडवून आणण्याचे प्रयत्न अधिक गांभीर्याने सुरू होते। या प्रयत्नांचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी मणिपूरमध्ये नव्या सरकारचे गठन करण्यात आले। मणिपूरमध्ये बहुमतात असलेल्या भाजपने आपले युवा नेते युमनाम खेमचंद सिंग यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले। हे खेमचंद मेतेई समुदायाचे आहेत। त्याच वेळी अन्य समुदायांचेही समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला। खेमचंद यांच्यासोबतच नागा समूहाच्या आमदार लोसी दिखो यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले। सोबतच कुकी समुदायाच्या नेमचा किपगेन यांनाही उपमुख्यमंत्री पद बहाल करण्यात आले। राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी या सगळ्यांना शपथ प्रदान केली। मणिपूरमध्ये गेल्या 3 वर्षांपासून वांशिक हिंसाचार सुरू आहे। मेतेई आणि कुकी या 2 प्रमुख जमातींमधला हा संघर्ष संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु त्यात यश येत नव्हते। त्यातच तत्कालीन मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी अगदी उघडपणे मैतेईंची बाजू घेतल्याने परिस्थिती अधिकच चिघळली होती। त्यातूनच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। नवे मुख्यमंत्री खेमचंद हे देखील मैतेई समुदायातील आहेत आणि ते बिरेन सिंग यांच्या जवळचे मानले जात असले तरी बिरेन सिंग यांच्या तुलनेत त्यांना मध्यम मार्गी मानले जाते। याच गोष्टीमुळे ते कट्टर मैतेई विचारसरणीपासून वेगळे ठरतात। नवीन सरकारमध्ये कुको समुदायाला संतुष्ट करण्यासाठी नेमचा किप्पोन यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले। बिरेन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्या वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग आणि सहकार विभागाच्या कॅबिनेट मंत्री होत्या। मैतेई कुकी वांशिक हिंसाचारादरम्यान इम्फाळमधील त्यांचे सरकारी निवासस्थान जाळण्यात आले होते। पहाडी भागांसाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी करणाऱ्या 10 कुकी आमदारांपैकी त्या एक आहेत। भाजपच्या या नव्या सरकारी संतुलनाने या राज्यात शांतता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मणिपूरला पुन्हा शांततेच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी या नव्या मंडळींची आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।